वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई, बहुपाई संतांचे म्हणवोनी केला वास, नाही नाशे ठाई. न करवे हाला चाली, न करवे हाला चाली, निवारली चिंता हे. म्हणवोनी केला वास, नाही नाशे ठाई. तुका म्हणे निवेतनू, तुका म्हणे निवेतनू, रजकनू लागता. म्हणवोनी केला वास, नाही नाशे ठाई. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करे दंडवत, 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 दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. साष्टांग हे करे दंडवत, 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 दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो,
तुमचा अनुग्रह लाभलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. 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 आहो स्वामी तुकया देवा. आहो स्वामी तुकया देवा. आहो स्वामी तुकया देवा. आहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा आवेर यावरी न करावा आवेर. यावरे न करावा यावरे न करावा यावरे न करावा यावरे न करावा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अभीर. सुख वाटे हेची ठाई बहुपायी संतांचे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा यच्च यावत मनुष्य जीवाला अचूक असा सुखाचा पत्ता सांगणारा असो. आज आवर्जून संतपर अभंग घेतलाय का तर देवाला जर काय आवडत असेल तर देवाला संत आवडतात. प्राणापेक्षाही देवाला संत आवडतात महाराज. म्हणून देवापुढं देवाचं चरित्र सांगण्यापेक्षा देव हा संताच्या चरित्रानं हे प्राणापुरते महाराज प्रसन्न होतो बरं. म्हणून तुकोबारायांचे जास्तीत जास्त अभंग हे संतांचं वर्णन करणारे आहे. देवाच्या वर्णनापेक्षा संतांचं वर्णन तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला जास्त दिसतं. म्हणून आपल्यात असणारी विशेष 5 पर्व त्याच्यामध्ये पहिल्यांदा रामनवमी, पुन्हा जन्माष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, भागवतामध्ये 5 पर्व सांगितले आणि उत्तम उत्तम महाशिवरात्र म्हटले. त्यात सुरुवातीला रामनवमीचा उल्लेख आहे. म्हणून रामनवमीच्या निमित्तानं होणारा हा नामोत्सव आहे. त्यात या 25 वर्षामध्ये मला वाटते माझ्या पण जास्तीत जास्त सेवा झाल्या असतील. अपवाद म्हणून एखाद्या दुसऱ्या वेळेला माझी गैरहजेरी लागली असेल, परंतु 20 ते 25 वर्षामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी माऊलींच्या दरबारामध्ये या नामोत्सवाच्या निमित्तानं सेवा करण्याचा मला योग आला. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज यच्च यावत मनुष्य जीवाला सुखाचा पत्ता सांगतात. कारण मनुष्य हा जन्मल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत जर कशाच्या शोधामध्ये असेल तर तुकाराम महाराजांना माहीत होतं की तो सुखाच्या शोधामध्ये आहे.
तो सुख शोधतोय, पण महाराजांच्या लक्षात आलं की तो सुख शोधतोय पण त्याला सुख प्राप्त होत नाही. सुखापासून तो वंचित आहे. आणि महाराजांच्या लक्षात आलं की त्याला सुख मिळालं पाहिजे. त्याचा प्रयत्न रात्रंदिवस चाललेला आहे. रात्रंदिवस निज निकटे मरणासी घेता झटे, सुंदर वर्णन केलंय. पळतोय, त्याला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, पळतोय, सारखा धावतोय, पण त्याच्या वाट्याला सुख येतच नाही. महाराज सगळ्याची प्रमाण पाठ आहेत, मग ते सुख किती दिवस मिळत नाही. महाराज म्हणतात एकच काय, अनेक जन्म गेले तरी त्याला मिळत नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. महाराज म्हणतात अरे जन्मच्या जन्म गेला तरी त्याला सुखाची प्राप्ती होतच नाही. सुखापासून शेवटपर्यंत वंचित राहतोय. का राहतोय? महाराजांच्या लक्षात आलं त्याला सुख तर हवं आहे, पण तो सुख शोधतोय कुठं? माईक पदार्थात. सुख शोधतोय कुठं? संसारात. आता महाराज म्हणतात तिथं सुखच नाही तर शोधून तुझा उपयोग काय? किती दिवस तू शोधणार आहेस तिथं? महाराजांना माहीत होतं ह्या माईक पदार्थामध्ये सुखाचा लवलेश नाही, म्हणून महाराज म्हणतात ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. म्हणून हे माईक पदार्थ मला नको, तिथं सुख नाहीच. अनेक न लगे माईक पदार्थ. अनेक लहान मुलं आहेत, नको त्यांना त्रास द्यायला. अनेक न लगे माईक पदार्थ, हे पदार्थ मला नको. मी त्याचा अनुभव घेतलाय. आम्ही अनुभव नसताना दणकावून सांगतोय. महाराजांच्या बोलण्याला ताकद काय? महाराजांचं बोलणं खरं काय? तर महाराजांनी अनुभवल्यानंतर सांगितले. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. आता मायेचा अनुभव आम्हाला आहे, पण तुकोबाराय म्हणतात माया दिसती तशी नाही बरं, फक्त दिसायला चांगली आहे, त्याचा परिणाम वाईट आहे. परमार्थामध्ये करायला परमार्थ कठीण आहे, ऐकायलाही कठीण आहे, पण त्याचा अनुभव गोड आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणारे नामदेव महाराज, आणि मनामध्ये निवड केली नामदेव महाराजांना आपण घेऊन जाऊ. मग ती तीर्थयात्रा 4 महिने होऊ, 6 महिने होऊ, वर्षाची होऊ, एकदा निघायचं आणि भारतवर्षातील सगळी तीर्थयात्रा करून घ्यायची. आणि पंढरपूरला गेले आळंदीवरून ज्ञानोबा राय. वारी नाही, काही नाही. आणि नामदेवरायाची भेट घेतली डायरेक्ट पंढरपूरमध्ये जाऊन. संतांचा संवाद अतिशय शांत रसातला. माऊली म्हणाले ज्ञानोबारायांना वारी नाही, आधी मध्येच येणं केलं. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी आपल्या मनातली इच्छा नामदेवरायांच्या पुढे प्रगट केली. नामदेवराय, माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली, भूतलावरची तीर्थयात्रा सगळी करावी, भूतलीची तीर्थे पाहावी नयनी, ऐसे आर्त माझे मनी. माझ्या मनातली इच्छा झाली ही तीर्थयात्रा एकदा करून घ्यावी, आणि त्याकरता माझ्या बरोबरीला, माझ्या सोबतीला तुम्ही यावं आणि आपण दोघांनीही तीर्थयात्रा करावी, अशी माझी इच्छा झालेली आहे.
आणि नामदेवरायांनी ते ऐकलं ज्ञानोबारायांचं आणि काही विलंब न लावता त्या क्षणाला ज्ञानोबारांना उत्तर दिलं, मला तुमच्यावर यायला जमणार नाही, तीर्थयात्रेला मी येणार नाही, मी येऊ शकत नाही. आणि त्याचं कारणही नामदेवरायांनी सांगितलं. आमचं कारण जर असेल तर काही संसारातल्या अडचणीच असतं, मी येऊ शकत नाही. आम्ही सांगतो आमच्या शेतीचं काम आहे, दुकान बंद राहतंय, व्यापार आहे, माझी परीक्षा आहे, माझी मीटिंग आहे, माझी तारीख आहे, अशी आमची संसारातली काहीतरी कारणं असतात. नामदेवरायांनी सांगितलं मला जमणार नाही, माझं दुकान बंद राहील, धंदा बंद राहील, असं नाही सांगितलं. नामदेवरायांनी सांगितलं ज्ञानोबारायाला, मला रोज पांडुरंगाचं दर्शन लागतं आणि त्याचा विरह मला सहन होत नाही. आणि तीर्थयात्रा म्हटल्यानंतर त्याला वर्ष लागतं का 4 महिने लागतात काही सांगू शकत नाही. मला एक क्षणाचा विरह सहन होत नाही. तुमची तीर्थयात्रा लांबच राहिली, म्हणजे येऊ शका. थोडंसं ज्ञानोबारायांना वाईट वाटलं, तुमच्यासारखा जोडीदार सुप्ती माझ्यावरती बरोबर असावा आणि मोठी आनंदामध्ये तीर्थयात्रा करावी, पण नाईलाज आहे, तुम्ही येऊ शकत नाही. आणि नामदेवराय म्हणले, तुम्ही देवाकडे गेला, तुमचा वशिला मोठा आहे माझ्यापेक्षाही बी, आणि देवाने जरी सांगितलं नामा तू जा, तरी पण मी येणार नाही. म्हणजे किती हट्टी आहेत बघा. पण नामदेव महाराजांच्या मनातला जो ग्रह होता तो पांडुरंगाने कसा काढला हे मला सांगायचंय. झालं नाही म्हणाले, पांडुरंगाच्या दर्शनाकरता परत ज्ञानोबाराय गेले. आपला जसा तुमच्या आमच्यामध्ये संवाद होतो पुंडलिक महाराज, आपण जसं एकमेकाला आपल्या व्यथा सांगतो, आपल्या अडचणी सांगतो, आपलं दुःख सांगतो, आपला आनंद सांगतो, आपलं सुख सांगतो, तसं देव आणि संत एकामेकामध्ये संवाद करतात महाराज. काय आनंद असेल त्या संवादाचा. आणि ज्ञानोबारायांनी दर्शन घेतलं पांडुरंगाचं आणि सहज बोलून गेले. मध्येच येणं केलं ज्ञानोबाराय तुम्ही आज. त्यावेळेस ज्याच्यासाठी आले होते ते पांडुरंगाला स्पष्ट सांगितलं, देवा माझी अशी इच्छा झाली, भूतलावरची तीर्थयात्रा पाहावी, भूतलीची तीर्थे पाहावी नाही, अशी माझ्या मनामध्ये इच्छा झाली आणि नामदेवरायांना बरोबर घेऊन जावं अशी मनामध्ये इच्छा झाली. सुप्ती कोणीतरी असावा. मग काय झालं तर नामदेवराय काय यायला तयार नाही. काय कारण सांगतायत तर त्यांचं कारण हे उचित आहे. ते सांगतायत मला रोज पांडुरंगाचं दर्शन लागतं आणि पांडुरंगाच्या दर्शनाचा विरह मला सहन होत नाही आणि मला काही दर्शन मग तिथं मिळणार नाही तीर्थयात्रेला, म्हणून मी येत नाही. तेव्हा भगवान परमात्मा हसले. नामदेवाला बोलवून घेऊन या म्हणले, बोलावून घ्या. नामदेव महाराजांना बोलावून घेतलं पांडुरंगाने कोणाकडून तरी. नामदेव महाराज गेले, दर्शन घेतलं पांडुरंगाचं. आता काय सांगणार आहे तेही माहीत आहे. आणि नामा तू जा, ज्ञानोबारायावर दर्शनाला जा. देवा तुम्ही सांगितलं तरी मी जाणार नाही. का बरं? तुमच्या दर्शनाचा विरह मला सहन होत नाही. मला रोज दर्शन लागतं. एक दिवस दर्शन नाही झालं तर मला चैनच पडत नाही, म्हणून मी तीर्थयात्रेला जाणार नाही. बरं परत भगवान परमात्मा नामदेवरायाकडे बघून हसतायत खतखत. नामा तू वेडायस, तुला अजून खरं कळालंच नाही. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीच आहे. तुझं अज्ञान दूर झालं नाही. प्रत्यक्षात पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. लोपले ज्ञान जगे हितनेन त्रिकोणी. लोपले ज्ञान जगे
हितने नाती कोणी लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी लोपले ज्ञान जगे हितने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी 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 आरती दान राजा महाकैवल्य तेरा आरती दान राजा महाकैवल्य तेरा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेला आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा रामा जनार्दनाने ज्ञानोबारायांचं वर्णन आरतीमध्ये भारदारीचं केलंय. प्रत्यक्षात पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानोबारा आहे. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनु विधिला माझा आरती ज्ञान राजा. म्हणून संत हे देवच आहेत, पण दोघाचं कार्य भिन्न आहे, दोघाचं काम भिन्न आहे, दोघांच्या अवताराचं प्रयोजन वेगळं आहे. देवाच्या अवताराचं प्रयोजन काय आहे? देवाच्या अवताराचं प्रयोजन घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतसे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. देवाचं अवतार कार्य कशासाठी आहे? यदा यदा य धर्मश या श्लोकावरती तुकोबारांच्या या अभंगाचा अनुवाद आहे. देव काय करतो? परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये येतो कशा करता? तर साधूंचं रक्षण करण्याकरता, साधूंचं परित्राणाय करण्याकरता. आणि विनाशायच दुष्कृताम या शब्दाचा अर्थ दुष्ट माणसांचा निकाल पटवण्याकरता. देवाचं कार्य काय आहे? दुष्ट मनुष्य असेल तर त्याला कुरवाळत बसत नाही. तू असं करू नकोस बाबा, तू तसं करू नकोस, चांगलं वाग. त्याला जागवत नाहीत, त्याला शिकावत नाहीत आणि त्याला सांभाळतही नाहीत. त्याला मारून टाकतो देव. दुर्जनाशी संवार करतो त्याचा. आणि संत मात्र त्याचा संवार करत नाहीत, तर त्याला जवळ घेतात, त्याला जाग करतात. तू झोपलायस त्याला शिकवतात आणि त्याला सांभाळतात. म्हणजे हे दळण नीट करण्याचं काम देव करत नाही. म्हणून ज्ञानोबारायांचं मागणं पसायदानामध्ये पहिल्यांदा ते आहे. देवाच्या विरोधातलं मागणं आहे. देव त्यांचा निकाल पटवतो तर ज्ञानोबाराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. ज्ञानोबारायांचं भगवंताला मागणं आहे की बाबा त्याच्यातला दुष्टपणा घालवतात, त्याला सज्जन करतात, त्याला सत्कर्मामध्ये घेतात आणि सत्कर्मामध्ये घेऊन नुसतं सत्कर्मात बसवत नाहीत, तर तया सत्कर्मी रती वाढो. रती वाढो या शब्दाचा अर्थ सत्कर्मामध्ये गती वाढवतात त्याची. आणि अगदी खाली येऊन सांगायचं झालं तर सत्कर्मामध्ये त्याला प्रमोशन देतात. नाही तर ज्या जागेवर जॉईन झाला तिथंच रिटायर झाला, काय उपयोग आहे? सत्कर्मी रती वाढो, त्याची रती वाढवतात,
त्याची गती वाढवतात. आणि असं संत महात्म्यांचं काम हे महाराज वेगळं आहे. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, आम्ही कुटुंब वत्सल आहोत बरं का पुंडलिक महाराज. आम्ही कुटुंब वत्सल. फार मोठा झाला तर फड वत्सल. बाहेर जात नाही त्याच्यात. आणि देव हा भक्त वत्सल, भक्तापुरता. आणि संत महात्मे दीन वत्सल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. म्हणून त्या देवाचा अवतार तुमच्या आमच्या उद्धारा करताय, तुमच्या आमच्या सुखा करताय. म्हणून एक व्याख्या नेहमी कीर्तनातून सांगतो, विश्वाचा नियंता जगत परमात्मा अज्ञानी लोकांना योग्य मार्गाला लावण्याकरता पतितांच्या उद्धाराच्या निमित्ताने भूतलावरती अवतार धारण करतो. त्याचं नाव संत आहे. आणि संत ही सगळ्यात जगातली मोठी शक्ती आहे की ह्या शक्तीचा वापर देवाला करावा लागतो. अशी जर कोणती शक्ती असेल तर संत ही शक्ती आहे. अजून कोणाला थोडंसं वेगळं वाटेल पण ते खरं आहे. देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं आणि देवच ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यप्रिय, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. आणि असे संत महात्मे महाराज कलियुगामध्ये प्रत्येक युगामध्ये येतात. आणि कशा करता तर जे संसारामध्ये रंजलेले आहेत, संसारामध्ये गांजलेले आहेत आणि त्यांच्या उद्धाराकरता संत येतात. म्हणून तुकाराम महाराजांना या मृत्यूलोकामध्ये सुखाची प्राप्ती जर मला कुठं झाली असेल तर तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या जवळ झाली. म्हणून सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझी या नामे. दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो. किंवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. 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 ते या भूमीवर अलंकापुर, ते या भूमीवर अलंकापुर. तये स्थळी माझा जीवाचा उठेवा, तये स्थळी माझा जीवाचा उठेवा. ते या भूमीवर अलंकापुर, ते या भूमीवर अलंकापुर. तये स्थळी माझा जीवाचा उठेवा, तये स्थळी माझा जीवाचा. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुर, ते या भूमीवर अलंकापुर. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुर, ते या भूमीवर अलंकापुर. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर शब्दाचा अर्थ सुख आहे. सुख आणि माहेर वेगळं नाही. आता माहेर म्हटल्यानंतर आम्हाला असं वाटतं की महिलांचं ठिकाण आई वडिलाचं तेवढंच. पण एखाद्या ठिकाणाला तुकोबाराय माहेर म्हणत नाहीत
तर सांकेतिक शब्द आहे. महाराज पुरुष होते आणि पुरुषाला कुठं माहेर असतं का? एखादा पुरुष जर नटून थटून निघाला आणि म्हटला कुठं निघालोय, तो जर म्हटला माहेरला चाललोय, तर लोक वेडात काढतील. अरे पुरुषाला कुठं माहेर असतं का? फार तर सासरवाडीला म्हणेल तो, पण माहेरला म्हणू शकत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या माहेरा जाईना मी आता, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकले कानी, कळवळा मणी करुणेचा, करोणी सिद्ध मळ साऊले भातुके, येती दिसे के द्यावयास, त्याची पंते माझे लागलेशी चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. दोनदा तीनदा शब्द माहेर. माहेर शब्दाचा अर्थ सुखाचं ठिकाण. मुलगी माहेरला गेली म्हणजे सुखाच्या ठिकाणी गेली. तिथं आपलं दुःख सांगते, आपलं सुख सांगते. महाराज आपलं मन मोकळं करते, अंतकरण मोकळं करते, आणि त्याला माहेर शब्द आहे. म्हणून माहेर हा सांकेतिक शब्द आहे, सुखाचं ठिकाण आहे. असो म्हणून संत महात्मे, संत म्हणजेच सुख आणि सुख म्हणजेच संत आहे. वा, याच्यापेक्षा दुसरी व्याख्या कुठली नाही. म्हणून मगाशी मी बोलून गेलो, देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं, आणि देव ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. म्हणून अशा या मृत्यूलोकामध्ये सुख नावाची गोष्ट दुर्मिळ आहे, दुरापास्त आहे. पण तुकाराम महाराजांना अशा हे मृत्यूलोकामध्ये शाश्वत सुख मिळालं. क्षणिक नाही, शाश्वत, की त्या सुखाचं रूपांतर कधीही दुःखामध्ये होत नाही. दुःख ते नये कैसे स्वप्नाशी, भुक्तिमुक्ती झाल्या कामारी राशी, याचे वर्म तू आम्हापाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची या, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय ते येऊन आम्हा आनंदास, शेवू ब्रह्मरस तुका म्हणे. म्हणून अशा ह्या दुःखानं भरलेल्या मृत्यूलोकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अचूक सुखाचा पत्ता अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सुख हे कहेची ठाई, सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई, आस वाटे हेची ठाई, वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई. बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या म्हणविता त्यांचे दास, मनोई केला वास. बहुपायी संतांचे, बहुपायी संतांचे, बहुपायी संतांचे मनवोनी केला वास, मनवोनी केला वास. भुपार कुमारी, 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 भुपार कुमारी. पुंडलिक अवतार हरिठो ज्ञान दे
देव तुकाराम विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय जय 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 ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय जय 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 ठोबार जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई हरि तुकाराम महाराजांना संतांच्या सानिध्यामध्ये सुखाची प्राप्ती झाली, दुःखाची संपूर्ण निवृत्ती झाली. सर्व सुखे आजी येथेची ओळख संतांची देखील चरणांभुजे. आणि ते सुख म्हणजे अमर्याद देशकाले वेदानुवादा. ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. असं अमर्याद सुख. म्हणून तुकाराम महाराजांनी बहुशब्द घातले. अमर्याद सुख प्राप्त झालं. आणि मग आता मी याच्यापासून बाजूला जाणार नाही. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मोठ्यांची ओळख ही पायानं करून दिली जाते. आणि म्हणून म्हणवून केला वास नाही नाशे ठाये. मी संतांच्या सानिध्यामध्ये वास्तव्य केलं. आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांनी जर देवापुढं काय मागितलं असेल तर आमच्यासारखं भौतिक मागितलं नाही. महाराजांना आग्रह केला, महाराज काहीतरी मागा. आणि महाराजांच्यासाठी भगवान परमात्मा काही द्यायला तयार होता. पण महाराज म्हणतात आणि काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य चाड धने साकडे न पडे तुझ जेणे तुझे भक्ती विन माय बापा. मला काय दे. संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझिया जीवा पुरवी देवा मनोरथ. मला हेच दे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणाने कांटाळा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. मला काहीच नको न लगे मुक्ती धनसंपदा. संत संग देई सदा. ती संत संगती जीवनामध्ये दिली तर बाकीचं काही मागायची गरजच नाही. फक्त तेवढंच दे. आणि म्हणून महाराज मागण्यामध्ये हुशार होते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एवढ्या करता मी काय केलं तर संतांच्या संगतीमध्येच जीवन बरं राहिलो. पण महाराज म्हणतात मला दोनच मित्र आहेत, दोनच सोबती आहेत. आता आम्हाला इतके मित्र आणि इतके सोबती, आम्ही ज्या गावात जाईल तिथं मित्र आहे आमचा. महाराज म्हणतात दोनच. पुंडलिक महाराज काही काही लोक तर मला म्हणतात आम्हाला एवढे मित्र आहेत
आमच्या डोक्याला केस कमी इतके मित्र आहेत. महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांनी दोघांशीच मैत्री केली. दोन कोण आहेत मित्र? तुकोबाराय सांगतात, एक संताची मैत्री केली आणि दुसरी देवाशी केली, बस तिसरा मित्रच नाही. म्हणून मनवोनी केला वास, मी संतांच्या सानिध्यामध्ये आयुष्यभर राहिलो महाराज. म्हणून संतांच्या सानिध्यात आयुष्यभर राहावं, संतांची मैत्री आयुष्यभर करावी, संतांचं आयुष्यभर ऐकावं. घराचा प्लॅन काढला, त्या इंजिनियरचं आणि आर्किटेक्टचं त्या बंगल्याचं घराचं काम होईपर्यंत सगळं ऐकावं. आजारी पडला त्या वैद्याचं डॉक्टरचं ऐकावं बरं होईपर्यंत, बरं, आणि संतांचं आयुष्यभर ऐकावं. कीर्तन होईपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं, पण आयुष्यभर संताचं ऐकावं, कल्याण होतं. म्हणून महाराजांनी आयुष्यभर संतांच्या सानिध्यात आपलं जीवनमान काढलं. म्हणून मनवोनी केला वास. आणि एकदा त्या सुखाची प्राप्ती झाली संतांच्या संगतीमध्ये, त्या सुखाला पुन्हा नाश नाही. नाही नाश ठाई, पुनः ते सुख नाश पावत नाही. आणि मग त्या संत संगतीचा परिणाम काय झाला तर तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, न करावे हाल चाली, न करावे हाल चाली, न करावे हालचाली, न करावे हालचाली, न करावे हाल चाली, न करावे हाल चाली, न करावे हालचाली, न करावे हालचाली. निवारली चिंता ही, निवारली चिंता ही, मनवोनी केला वास, मनवोनी केला निवारली चिंता ही, मनवोनी केला वास, मनवोनी केला वास. असो, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. 8:30पर्यंत आपल्याला भजन चाली सगळं झालं पाहिजे. अभंगाचं चिंतन करावं तेवढं थोडं आहे. तुकाराम महाराज सांगतात संतांच्या संगतीमध्ये मला अप्रतिम लाभ झाला, माझ्या जीवनातल्या सगळ्या चिंता निवारण झाल्या. आणि त्या चिंता निवारण होण्याकरता मी कोणताच प्रयत्न केला नाही, फक्त एकच संतांच्या चरणांविंदाच्या ठिकाणी मी वास्तव्य केलं. म्हणून न करवे हालाचाली. हालाचाली शब्दाचा अर्थ प्रयत्न. आपण नाही का म्हणत शेजाऱ्याचं घर विकायला निघालाय, तुझी काय हालचाल आहे का? इलेक्शन लागले, हालचाल आहे का? म्हणजे प्रयत्न काय तुझा चालू आहे? मुलगा लग्नाला आलाय, काय हालचाल? प्रयत्न म्हणजे हालाचा. सुखाकरता मी कोणताच प्रयत्न केला नाही, पण संतांच्या सानिध्यात गेलो, संतांच्या जवळ मी वास्तव्य केलं आणि त्या संतांच्या कृपेनं माझ्या जीवनातल्या तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या चिंता निवारण झाल्या. चिंता आणि निवारण होणं कुठं हे असतं का महाराज? शक्य आहे का? पण तुकाराम महाराज म्हणतात न करवे हाला चाली, निवारली चिंता ही. चिंता निवारल्या. एवढंच नाही, तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारली म्हणजे चिंता माझ्या जीवनातली मरून गेली. या शब्दाचा अर्थ चिंता संपल्या सगळ्या. नाहीतर माणसाच्या जीवनातल्या चिंता संपतात का हो? एक चिंता मिटवेपर्यंत दुसरी चिंता असते, दुसरी मिटवेपर्यंत तिसरी असते. पण सगळ्या चिंता निवारण झाल्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात न करवे हाला चाली,
निवारली चिंताही मनवून केला वास नाही नाशई ठाई. आणि मग अशा संतांचे चरणरज अंगाला लागल्यावर काय होतं तर तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता. त्यांचे रजकण आपल्या अंगाला लागावे म्हणून ते रजकण इतके महत्त्वाचे आहेत. तुकोबाराय म्हणतात देव इच्छा करतो त्या रजकणाची. आपण करतो यात विशेष नाही तर देव करतो. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. असो म्हणून त्या चरणराजाची इच्छा देव करतो. नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीचे. त्यांची माती अंगाला लागावी म्हणून देव इच्छा करतो. मग तुम्ही म्हणाल ते रजकण आमच्या अंगाला कसे लागतील तर खरे संत भेटणं दुर्मिळ गोष्ट आहे. पण आपल्याला खऱ्या संताची आज भेट होते बरं. तुम्ही म्हणाल कुठं आहेत खरे संत तर आजही खरे संत शाश्वत संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत. तुकाराम महाराज गाथ्याच्या रूपाने आहेत. आणि त्याचा अंगीकार करणं त्यांचे रजकण आहे. आणि ते रजकण कलियुगामध्ये सुद्धा आपल्याला मिळतात. त्यांनी सांगितलेलं जे वाङ्मय आहे त्यांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाच्या नुसार आपल्या जीवनाचं आचरण करणं म्हणजेच त्यांचे रजकण आपल्या अंगाला लागणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं भव्य आणि दिव्य पारायण आमचे खुरमोठे महाराज करतायत. रोज कीर्तन महोत्सव आहे, रोज अन्नदान आहे, काकड आरती, हरिपाठ, हरिभजन अशा प्रकारचं रोज इथं 7 दिवस झाली ही सेवा होते. अशीच ही सेवा माऊलींनी त्यांच्याकडून त्यांच्या जीवात जीवमान आहे तोपर्यंत करून घ्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करूया. आणि झालेली सेवा मर्यादित अशा वेळेमध्ये ज्ञानोबारायांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. हो हो सांगा. तुका म्हणे रजक निवेतन तुका म्हणे निवेतनू. तुका म्हणे निवेतनू. तुका म्हणे निवेतनू. तुका म्हणे निवेतनू. तुका म्हणे निवेतनो. तुका म्हणे निवेतनो. तुका म्हणे निवेतनू. तुका म्हणे निवेतनू. रजकनू लागता रजकनू लागता रजकनू. रजकनू लागता रजकनू. रजकनू लागता रजकनू. रजकनू लागता मनवोनी केला वास. मनवोनी केला वास. रजकनू लागता रजकनू लागता मनवोनी केला वास. मनवोनी केला वास. तुका म्हणे निवेतनो. तुका म्हणे निवेतनो.
तुका म्हणे निवेतनो तुका म्हणे निवेतनो रज कनू लागता रज कनू लागता मनवोनी केला वास मनवोनी केला वास रजकनो लागता रजकनो लागता मनवोनी केला वास मनवोनी केला वास नाही नास नाही नास तेठा मनवोनी केला वास मनवोनी केला वास नाही नाशये ठाई नाही नाशय ठाई नाही नाशये ठाई नाही 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 नाशये ठाई नाही नाशये ठाई मनवोनी केला वास मनवोनी केला वास काराम 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 तुकाराम 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 पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय